नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये शिपाई पदांसाठी ही भरती निघालेली आहे आणि गट ड संवर्गातलं हे पद आहे। तर या भरतीमध्ये फक्त 10वी पासवरच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता 10वी पासवर। आणि त्याचबरोबर हे जे पद आहे मुद्रांक विभागचं, तर यामध्ये जे हे गट ड संवर्गातलं पद आहे तर 284 जागा यामध्ये आहे आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू झाले आहे। 22 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 10 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, कॅटेगरीनुसार जागा किती असणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एससीबीसी वयोमर्यादा काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्रांक विभाग शिपाई भरतीबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, मुद्रांक विभाग शिपाई ही भरती जी आहे 10वी पास साठी आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता। मध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते, म्हणजे जे एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आले, मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी आणि जे माजी सैनिक वगैरे त्यांना फी नाही आहे यामध्ये, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये उंची वगैरे काही नाही, उंचीची काही अट नाही आहे। उंची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर यामध्ये जे आहे ग्राउंड नाही, रनिंग वगैरे काही नाही, तर आपलं जे सिलेक्शन आहे हे पेपरवर होणार आहे। तर यामध्ये 100 मार्काचा यामध्ये पेपर होते, एक लक्षात ठेवा। पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि सर्वात मेन म्हणजे यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, आपल्याला 100च्या 100 प्रश्नावर टिक करायचा आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 22 एप्रिल 2025 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 10 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी परीक्षा शुल्क सुद्धा बघू शकता। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे, माजी सैनिकांसाठी यामध्ये परीक्षा शुल्क यामध्ये माफ राहणार आहे। आणि अर्ज तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पहा, अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.igr.maharashtra.government.in या लिंकवर जाऊन जाहिराती सविस्तर अभ्यासावी आणि उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्या तर इथं तुम्ही संपर्क सुद्धा या ठिकाणी करू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर फॉर्म भरताना आपल्याला हे फोटो जे आहे हे केबी मध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे। तर फोटो कॉम्प्रेसर या वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी करू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये केबीचे आपल्याला फोटो यामध्ये अपलोड करावं लागणार आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर स्वाक्षरी जे आहे अर्जदाराला काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल। स्वाक्षरी कॅपिटल अक्षरामध्ये नसावी। परिणाम 140x60 पिक्सल प्राधान्य। फाईल आकार 10 KB ते 20 KBच्या दरम्यान असावा। स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 20 KB पेक्षा जास्त नाही याची खात्री करून घ्या आणि संबंधित लिंकवर क्लिक करा, शाईकृत स्वाक्षरी अपलोड करा, ठीक आहे। तर आपली जी केबीची 20 KB 10 ते 20 KBच्या अंदर आपल्याला तो सिग्नेचरचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। तर हे काही आपल्याला काही गोष्टीचं लक्ष ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला तुम्ही बघू शकता या ठिकाणी कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे। तर पहा यामध्ये पहा, सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्र लागू असलेली सादर
करणे अनिवार्य राहणार आहे। तर सिलेक्शन झाल्यावर आपल्याला अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास स्वयंघोषपत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षातील पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, पात्र माजी सैनिक असेल तर पुरावा त्या ठिकाणी असला पाहिजे। तर हे तुम्ही डॉक्युमेंट बघू शकता, एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि जेव्हा परीक्षा सेंटरवर तुम्ही जाणार आहे तर आपल्याला जे यामध्ये काही या ठिकाणी न्यावं लागणार आहे, जसं आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, तर हे काही मेन या ठिकाणी न्यावं लागणार आहे। एक लक्षात ठेवा, बघू शकतो इथं वोटर ID, आधार कार्ड, पॅन कार्ड झालं, ठीक आहे। तर ह्यापैकी आपल्याला काही न्यावं लागणार आहे आपलं ओळख प्रूफ म्हणून, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर या पदामध्ये तुम्हाला जो पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि ही जी भरती आहे सरळ सेवेनं भरायच्या शिपाई पदवी शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे, तर सरळ सेवेने हे भरती घेतली जाणार आहे आणि 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परीक्षेचे वेळापत्रक www या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी त्याकरिता उमेदवाराने वारंवार संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करणे आवश्यक राहणार आहे। तर त्या संकेतस्थळावर या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही तुम्हाला सूट भेटणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी तर आहे 5 वर्ष सूट वयोमर्यादेमध्ये, मागासवर्गीयांना तर आहे यामध्ये सूट 5 वर्षाची, आणि त्याचबरोबर दिव्यांगांसाठी सुद्धा यामध्ये जास्त सूट आहे, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा जास्त सूट आहे। तर एवढं वयोमर्यादा लागते। मागासवर्गीयांसाठी 43, दिव्यांगांसाठी 18 ते 45, प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 आणि भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45, अंशकालीनसाठी 18 ते 55, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष, आणि माजी सैनिक दिव्यांगासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, खेळाडूंसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत हे काही यामध्ये जे वयोमर्यादामध्ये सूट भेटणार आहे कॅटेगरी वाईज। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जागांचा जर विचार केला तर कॅटेगरीनुसार यामध्ये तुम्ही बघू शकता जागा शिपाई पदामध्ये SC, ST, OBC, EWS, NTBC, ओपन, SBC, SCBC, तर यामध्ये आरक्षणानुसार या ठिकाणी दिलेला आहे आणि जागा या ठिकाणी कॅटेगरीनुसार दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की आपापल्या कॅटेगरीमध्ये किती जागा यामध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्या कॅटेगरीच्या या ठिकाणी किती जागा आहे। तर पूर्ण या ठिकाणी जागा दिलेल्या कॅटेगरी वाईज, तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर आपल्या यामध्ये पेपर असणार आहे अशा प्रकारे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहे। 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 120 मिनिटाचा आपल्याला पेपरसाठी टाईम भेटणार आहे। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील। सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे।